खूप दिवसांनी हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हणलं श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर शेअर करीन, पण तो काही बनवणं झाला नाही, शेअर करणं पण झाला नाही. माझ्या वाती पण राहिल्या होत्या करायच्या. तर आणि ऋषी त्रास देत होतं, ह्या वातीचं वगैरे काम मला तो झोपल्याच्या नंतरच करावं लागतं. तर बघा मी अशा पद्धतीने इथं फुलवाती करून घेतल्या. फुलवाती करायच्या, परत वस्त्रमाळी करायच्या आणि निरंजनसाठी पण वेगळ्या वाती करायच्या होत्या. श्रावण महिना लागलेला आहे, तर आपल्याला खूप साऱ्या वस्त्रमाळी, फुलवाती, परत निरंजनच्या वाती लागणार आहेत. तर म्हणलं एकदमच करून ठेवलेलं बरं होईल. तर मी इथं फुलवाती करून घेतल्या, वस्त्रमाळी पण लहान मोठ्या करून घेतल्या. घरात पाटावर पूजा करायची असेल तर छोटी वस्त्रमाळ लागते, मंदिरात वगैरे न्यायची असेल तर मोठी लागते. आणि मी अशा वळीव वाती पण हातावरती करून घेते, कारण ह्या निरंजनसाठी चांगल्या असतात, म्हणजे व्यवस्थित जळतात वगैरे. तर पिळ्याच्या वाती करून घेतल्या. वस्त्रमाळीला आणि फुलवातीला लावण्यासाठी मी थोडंसं चंदन, गणगुळी आणि हळदी कुंकू घेतलेलं आहे. आणि हाताला बघा थोडंसं भस्म लावायचं आणि वात वळून घ्यायची, तर व्यवस्थित आपली पांढरी शुभ्र वात अशी होते. आणि आता माझ्या सगळ्या वस्त्रमाळी वगैरे सगळं काही बनवून झालेलं आहे. पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत, पण मार्केटला भेटतात तशा जर बनवायच्या असतील तर त्याला थोडंसं चंदन लावायचं किंवा हळदी कुंकू मिक्स करून लावलं तरी चालतं. एकदम मार्केटला भेटतात ना तशाच दिसतात. ज्या देवांना आपण हळदी कुंकू लावतो तर त्या देवांसाठी हळदी कुंकाची वस्त्रमाळ अशी वेगवेगळ्या बनवून ठेवायच्या. आणि आपण शंकराला कसा हळदी कुंकू चालत नाही, तर त्याला ना चंदनाची वस्त्रमाळ बनवून ठेवायची. तर अशा मी लहान मोठ्या आणि वेगवेगळ्या वस्त्रमाळी बनवून घेतल्या. तर जी चंदनाच्या आहेत त्या पण वेगळ्या अशा बनवून घेतल्या. आणि बघा आता सगळ्या पद्धतीने असं मी बनवून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्या अशा गोल करून व्यवस्थित अशा डब्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला पूजा वगैरे असेल तर पटकन काढून आपल्याला ती पूजाला किंवा मंदिरात घेता येते. आणि ह्या आता फुलवाती आहेत त्या मी तुपामध्ये टाकणार आणि छान सेट करून ठेवणार. तर मी देवाला असं वेगळं असं तूप आणत असते थोडंसं. आणि दररोज देवाला तर तुपाचा दिवा लावण्या इतके तर आपण काही श्रीमंत नाही आहेत, पण जे काही अशा वेगळ्या तिथी असतात बघा, जसं एकादशी, चतुर्थी, आता उपवास वगैरे असेल, श्रावण सोमवार वगैरे, तर त्या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा मी लावत असते. त्याच्यासाठी म्हणलं असं सेट करून घ्यावं ह्या वाती. तर मी तूप गरम केलं, त्याच्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर टाकला, त्याला छान थंड होऊ दिलं. आणि नंतर जे आपले चॉकलेट मोड त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवून द्यायच्या. फ्रीजमध्ये 1-1.5 घंटा ठेवल्या की त्या अशा व्यवस्थित सेट वगैरे होऊन जातात. आणि मी जरा जास्तच वाती वगैरे बनवलेल्या होत्या, तर काही वाती मी ताटामध्ये पण ठेवल्या आणि ताटामध्ये पण छान सेट होतात. पण हे चॉकलेट मोड आहेत त्याच्यामध्ये असे वरतून थोडं थोडं आपल्याला तूप वगैरे टाकता येतं. वाती सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आपल्या वाती अशा सेट झालेल्या आहेत. अशा वाती आपल्याला मार्केटमध्ये पण भेटतात, पण त्या आपल्याला माहीत नसतं त्या तेलाच्या आहेत, डाडल्याच्या आहेत की पाम तेलाच्या पण असू शकतात. तर अशा पद्धतीनं घरीच केलेल्या बऱ्या आपल्या शुद्ध तुपाच्या. आणि अशा पद्धतीने वस्त्रमाळी, वाती आणि फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की